त्यानंतर अनेक महापुरुष ज्यांची आपण नावं घेऊ शकतो, पण वेळेअभावी आणि आता खूप आपल्याला बक्षीस पण घ्यायचे आहेत. तर या सगळ्या महापुरुषांना अभिवादन. आणि या सगळ्या महापुरुषांचे विचार ज्यांनी आपल्या अशा सुंदरशा संविधानामध्ये गुंफले आणि ते संविधान आपण आपल्या देशाची राज्यघटना म्हणून आपण ती सध्या अंमलात आहे, असे त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना अभिवादन. येथे जमलेले आदरणीय एरेकर सर, मस्के साहेब आणि आपण सर्व जमलेले बंधू भगिनींनो, मी सध्या उपायुक्त या पदावर आहे, जालना शहर महानगरपालिका. मी 1 वर्षापूर्वी औरंगाबाद महानगरपालिका म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये कार्यरत होते. मागच्या वर्षी माझी बदली झाली निवडणुकीच्या काळामध्ये स्वजिल्हा असल्यामुळे. आणि मला म्हणजे मस्के साहेबांचा फोन आला आणि ते मला म्हटले की मॅडम असा असा कार्यक्रम आहे, तर तुम्ही याल का? तर मी आता म्हटलं की मला वर्किंग डेला तर शक्य नाहीये, पण ते म्हटले की संध्याकाळी पण चालेल. तर मी म्हटलं की उशिरात उशीर वेळ म्हणजे तुम्ही हे करा. तर ते म्हटले 8 वाजता. पण एकदम मी निघण्याच्या वेळेस म्हणजे 6-6:30ला मला निरोप आला की शांतता कमिटीची बैठक आहे, म्हणजे SP साहेबांनी बोलवलेली. तर मला तिथे जावं लागलं आणि मग मला तिथे 7:30 झाली. तर मग मला म्हणजे म्हटलं आता काही खरं नाही, म्हटलं कार्यक्रम मिळणार नाही. पण योगायोगाने आपण सर्व इथे आहात आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आपण बघतो की महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अशी जोडी आहे शिष्य आणि गुरु आणि शिष्याची, की ज्यांनी आपल्या भारतीयांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी क्रांती घडवलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांची शक्ती ओळखून किंवा त्यांनी हे बघितलं की आपला जो समाज आहे तो स्त्री आणि पुरुष या 2 घटकांनी बनलेला आहे. जर एका घटकाला तुम्ही जर मागे ठेवलं आणि एका घटकाने पुढे गेलं, तर ते जसं एखादी गाडी आहे तर ते एक चाक जर तुम्ही तसंच म्हणजे ते छोटं ठेवलं किंवा त्याला ते नादुरुस्त असेल आणि एक सशक्त असेल तर ती गाडी चालणार नाही. हे जे हा हा जो म्हणजे अर्थ आहे म्हणजे आपल्या मानवी जीवनातला, तर तो महात्मा फुलेंनी चांगला ओळखून त्यांनी बघितलं की स्त्रियांची प्रगती झाल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती शक्य नाही. आणि त्या काळात तर स्त्रिया म्हणजे फक्त म्हणजे आपण म्हणतो की दलित वगैरे ज्या किंवा जे मागासलेले समाज होता त्या वर्गातल्या स्त्रियांना म्हणजे दुय्यम लेखलं जायचं असं नाही, तर सोपॉल म्हणजे त्यांच्या दृष्टीने जे काय आहेत अपर कास्ट किंवा सवर्ण, त्यांच्या सुद्धा स्त्रियांना काही महत्व नव्हतं. म्हणजे शूद्र आणि स्त्रिया यांची एकच परिस्थिती होती हे आपल्याला माहिती. पण त्यांनी एवढ्या कठीण परिस्थितीतून म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून, म्हणजे त्यांचे वडील सुद्धा त्यांच्या अगेन्स्ट होते किंवा समाज सुद्धा अगेन्स्ट होता, पण या सर्व गोष्टींना त्यांनी म्हणजे लढा दिला आणि सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं. आणि सावित्रीबाईंना शिकवलं म्हणजे त्या सुद्धा तेवढ्याच त्या समविचारी होत्या. म्हणजे त्यांनी महात्मा फुलेंना ज्या गोष्टीची त्यांना आवश्यकता वाटत होती ती सुद्धा त्यांनी समजून घेतली आणि त्यांनी त्या कष्टातून त्या शिकल्या. त्यानंतर त्यांनी शिकवलं पण. आता एरेकर साहेबांनी मी येण्यापूर्वी पण आपल्याला पूर्ण सांगितलेलं आहे की कसं कसं त्यांचा प्रवास आहे किंवा किती त्रास झालाय त्यांना. तर खरोखरच आपण आजच्या काळात जर आपल्याला जरी असं म्हटलं कुणी की प्रवाहाच्या विरुद्ध काही करा, तरी आपण सगळं सशक्त असून आपण म्हणजे पूर्ण बाजू आपल्या सक्षम असून आपण करू शकणार नाही. तर त्या काळात त्यांनी किती म्हणजे त्यांना किती कष्ट पडले असतील किंवा त्यांनी किती धैर्य दाखवलं असेल. तर या त्यांनी धैर्य दाखवलं त्यामुळे स्त्रियांना शिक्षण मिळालं आणि सगळ्या वर्गातल्या स्त्रिया शिकल्या. आणि आज आपण बघतो की ते जे कार्य होतं महात्मा फुलेंचं, बाबासाहेबांनी त्या जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला की त्या कार्याला त्यांनी एक रूप दिलं. अशी आपली राज्यघटना दिली की ज्यामध्ये लिंग, जात किंवा उच्च नीच असा कुठलाही भेदभाव त्यांनी ठेवला नाही. सगळे जे अधिकार आहेत किंवा हक्क आहेत ते स्त्री पुरुष सगळ्या सर्वांना आणि कुठल्याही जातीतल्या लोकांना त्यांनी समानतेने ते दिलेले आहेत. आणि या हक्काबरोबर जसं मतदानाचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, अभिव्यक्तीचा अधिकार आहे, हे सर्व अधिकार म्हणजे इक्वली मिळाल्यामुळे, समानतेने मिळाल्यामुळे स्त्रियांनी सुद्धा त्या अधिकाराचा फायदा घेऊन खूप त्यांनी चांगली वाटचाल केलेली दिसते. त्यातल्या त्यात आपल्या समाजाच्या म्हणजे ज्यांनी जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांनी तर खूप चांगला फायदा करून घेतलेला आहे. कारण आपण बघतो की आपल्या स्त्रिया सुद्धा खूप चांगल्या चांगल्या पदावर आहेत
आणि पदच नुसतं महत्वाचं नाहीये, तर ते कुठल्याही ज्या क्षेत्रात त्या काम करतात, म्हणजे कुठला व्यवसाय असो किंवा तुम्ही अगदी घर सांभाळणं किंवा तुमच्या मुलांचं पालन पोषण जे करणं असो, त्या सुद्धा आपल्या महिला अग्रेसर आहेत. आणि या गोष्टीचा महिलांनी फायदा घेतलेला आहे. आणि म्हणजे माझ्यासारखी मुलगी सुद्धा एका उच्च पदावर जाऊन म्हणजे आज मी अधिकारी म्हणून उपायुक्त या पदापर्यंत गेलेली आहे. तर आपण बघतो की ही जी प्रगती आहे त्याला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या त्यांनी जे कष्ट घेतले आणि जे स्वप्न बघितले त्याचा परिपाक म्हणून आम्ही इथे आहोत किंवा आपण इथे आहोत. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आता आपली जी पुढची पिढी आहे त्याला आपण आपल्यापेक्षा चांगल्या स्तरावर कसं नेऊ हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर आपल्याला बघितलं पाहिजे की काळानुरूप आता त्या त्या गोष्टीपेक्षा आपण थोडं पुढे आलेलो आहोत. तर आता इथून पुढे मग मुलांना कशा प्रकारचं शिक्षण द्यायचं. आणि मी तर सांगेल की तुम्ही तुमच्या ज्या घरच्या स्त्रिया आहेत, तुमची आई असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, बहीण असेल, तुमच्या नात्यातले कोणी स्त्री असेल, तर माझं पुरुष वर्गाला एवढं सांगणं आहे की तुम्ही जर त्यांच्या बरोबर आदराने वागलात तर मुलं तुमचं निरीक्षण करतात. तुम्ही काय सांगता याच्याकडे मुलांचं लक्ष नसतं, पण तुम्ही कसं वागता याच्याकडे मुलांचं लक्ष असतं. तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी तुम्ही कसं वागता, तर हे जे संस्कार आहेत ते मुलांवर घडणार आहे. तर तुम्ही स्त्रियांचा, आपल्या घरातल्या स्त्रियांचा आणि बाहेरच्या स्त्रियांचा जर आदर करायला मुलांना शिकवलं तर नक्कीच एक चांगला समाज आपण निर्माण करू शकतो. आणि मुळातच आपल्याला पंचशील जे बाबासाहेबांनी म्हणजे तथागतांनी पंचशील दिलेलं आहे आणि बाबासाहेबांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आपल्याला म्हणजे अगदी काय म्हणतात, इतरांना हेवा वाटेल इतका चांगला बौद्ध धर्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. तर या पंचशिलेचं जे तेज आहे किंवा त्याची जी शक्ती आहे ती आपल्या बरोबर आहे. आणि आपण इतरांपेक्षा कसं वेगळं आहोत तर तुम्हाला माहिती आहे की जर पंचशील आपण जर सरांनी पण सांगितलं की पंचशील जर पाळलं आपण तर लोक आपल्याला घाबरतात. कारण म्हणजे ह्या इतक्या आपल्याला म्हणजे आता माहिती आहे की आपल्याला कुठं खोटं बोलायचं जर प्रसंग आला तर आपण 4 वेळेस विचार करतो, म्हणजे होता होईल तेवढं टाळतो की नाही याच्या ह्यानी आपलं एक शील तुटल्या जाईल. तर आपल्यामध्ये ते आहे. आणि आपण जर बघतो इतर लोकांकडे तर त्यांच्याकडे या गोष्टी म्हणजे धर्मातून तर सांगितल्याच जात नाही. म्हणजे ते बी म्हणजे कुठल्याही याच्यात असं हे नाही की बाबा पंचशील एवढे जे आपल्याला दिलेले आहे ते त्यांनी आणि ते तंतोतंत पाळतात असं नाही. आता मी तर म्हणजे आता मी बऱ्याच म्हणजे अधिकारी असल्यामुळे बऱ्याच प्रकारच्या लोकांशी संबंध येतो. तर एकाने तर मला म्हणजे असं म्हटलं होतं की बाबा लोक अशा धमक्या देतात, आमचे तर देव तुरुंगातच जन्मले, आम्हाला कशाची भीती आहे, म्हणजे आम्ही काही करू शकतो. म्हणजे बघा त्यांचे आदर्श काय आहेत आणि आपले आदर्श काय आहेत. तर हा जो फरक आहे तर तो आपल्याला म्हणजे आपला जो बौद्ध धर्म आहे तो आत्मसात करून त्याचे तत्व आत्मसात करून आणि पंचशील आपलं पुष्ट करून किंवा अष्टशील आपलं पुष्ट करून आपण एक अशी वेगळी पर्सनॅलिटी तयार झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा कुठल्याही कोणी बघितलं आपल्याला तर आपल्या पर्सनॅलिटीकडे बघून त्यांना वाटलं पाहिजे की यांच्यामध्ये काय विशेष आहे आणि का बरं हे एवढे म्हणजे चांगले आहेत किंवा म्हणजे एवढे म्हणजे काय म्हणतात त्याला की आदर्श वाटावे असे आहेत. तर त्यांनी जर मागे शोध घेत गेलं तर त्यांना कळलं पाहिजे की हे बुद्धिझम फॉलो करतात. तर या प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व आपण घडवलं पाहिजे जेणेकरून लोकांना आपल्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणजे जो आपल्याला धर्म मिळालेला आहे तर मी जे म्हटलं की खरंच लोकांना हेवा वाटेल की आपल्याकडे म्हणजे आज त्यांना लक्षात येऊन म्हणजे आता कसं झालेलं आहे की लोकांनी झडपा लावून घेतलेल्या आहेत म्हणजे आशा की ते बाबासाहेब म्हणा किंवा बौद्ध धर्म म्हणा याकडे ते डोळे उघडे करून बघायला तयार नाहीत. म्हणजे त्यांना मे बी त्यांच्याकडून त्यांच्यावरील म्हणजे जे त्यांचे ज्येष्ठ आहेत त्यांचे घरचे आहेत त्यांच्याकडून त्यांना फिडिंग असतं की बाबासाहेब म्हटलं की त्यांना तिरस्कार वाटतो, बौद्ध धर्म म्हटलं की त्यांना तिरस्कार वाटतो. कारण बौद्ध धर्मामध्ये म्हणजे गौतम बुद्धांनी पहिल्यांदा असे ते म्हणजे अशी व्यक्ती होती की ज्यांनी कर्मकांड याला विरोध केलेला आहे आणि तीच जगाची रीत होती. आणि आपण आज पण बघतो की कर्मकांडाचं किती प्रस्त आहे. तर या गोष्टीला त्यांनी विरोध केलेला आहे. पण तो विरोध का केलेला आहे हे डोळसपणे त्यांचे म्हणजे तेही त्यांच्या मुलांना सांगत नाही आणि ते ऍक्सेप्ट पण करत नाही.
आणि बाबासाहेबांनी फक्त काही आपल्यासाठीच काम केलेलं नाही किंवा मागासवर्गीयांसाठीच काम केलेलं नाही, तर पूर्ण मानव जातीसाठी काम केलेलं आहे. ही गोष्ट सुद्धा त्यांच्या मुलापर्यंत पोहोचलेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांना जयंती म्हटलं किंवा बाबासाहेब म्हटले किंवा आपले लोक म्हटले की ते नाक मुरडतात. म्हणजे त्यांना म्हणजे त्यांचं माइंड त्यांनी म्हणजे ओपनली ते वापरतच नाहीत किंवा ते विचारच करत नाहीत. त्यांचा दायरा असा छोटा केलेला आहे. त्याच्या विरुद्ध आपण आहोत की आपला दायरा म्हणजे बाबासाहेबांचे अनुयायी असल्यामुळे आपल्याला जात धर्म किंवा कसलाही आपण भेदभाव पाळत नाही. तर त्याच्यामुळे आपण त्यांच्या खूप पुढे आहोत. पण आपल्याला हे पुढे असले आहोत हे अजून आपल्या बरोबर बाकीचे जे आहेत, ज्यांना जे अजून आपल्या मागे राहिलेले आहेत, तर त्यांना सुद्धा आपण बरोबर आणणं, आपल्या सोबत घेणं खूप जरुरी आहे. तर आपण असा संकल्प करायचा की आपल्या सहवासात जे जे मुलं येतील किंवा जे अजून थोडेसे मागे आहेत की ज्यांना अजून धर्माचं महत्व कळलेलं नाही, की ते अजून अंधारात चाचपडत आहेत किंवा ज्यांना दिशा नाही, तर अशा कुठल्या ना कुठल्या कुटुंबाला आपला एक सहवास त्यांना लाभला, त्यांना 4 शब्द जर आपण चांगले सांगितले, त्यांच्या मुलांना आपण जर मार्गदर्शन केलं तर तेही पुढे येतील. तर आपण बाबासाहेबांनी जी शिकवण दिली होती त्याचा आपण फायदा घेतलेला आहे. पण आपली ही पण जबाबदारी आहे की आता जे मागे राहिले त्यांना पण आपण बरोबर घेतलं पाहिजे. कारण आता त्यांना कसं म्हणजे बघतो आपण की आपल्या जे आहेत मुलं आहेत, तरुण पिढी आहे की त्यांना मग चांगले चांगले मोबाईल, चांगल्या गाड्या, मग ते मोबाईल मध्येच गुंग असतात. त्यांना आजचा दिवस गेला किंवा त्यांना ती ती हे नाहीये, काय म्हणतात त्याला, ओढ नाहीये की मी माझं पण चांगलं आयुष्य घडवेल. आजचा दिवस गेला फक्त मजा करायची, आई वडिलांच्या मे बी त्यांच्या पैशांवरती करायचं, पण आपण काहीतरी आयुष्यात झालं पाहिजे हे त्यांच्यामध्ये म्हणजे एक जिद्द निर्माण करण्याचं आपल्या हाती आहे. तर आपल्या सहवासात जे जे कुटुंब येतील किंवा आपल्या पाहणीत जे जे कुटुंब येतील तर त्यांना पण आपण शिक्षणाचं महत्व पण आपण सांगितलं पाहिजे आणि आपल्या बौद्ध धर्माचं पालन आणि बाबासाहेबांनी ज्या शिकवण दिलेली आहे त्याचं पालन करण्याविषयी आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. तर हे आपलं एक कर्तव्य आहे. आणि तुमचं म्हणजे ह्या बौद्ध विहारामध्ये मी यापूर्वी पण येऊन गेलेले आहे आणि खूप चांगलं तुमचं कार्य आहे. खरंच म्हणजे आजकाल इतकं हे झालंय की कुणी एकत्र यायला मागत नाहीये, पण तुम्ही जे टिकवून धरलंय, टिकवून ठेवलंय, तर ते खूप खूप जरुरी आहे. आणि म्हणजे मला खूप त्यावेळेस पण खूप आनंद झाला होता आणि आज येऊन पण खूप आनंद झाला की तुम्ही ते ही जी ज्योत आहे ती तुम्ही तेवत ठेवलेली आहे आणि याचा तुम्ही म्हणजे मे बी तुमच्याकडून अनेक लोक म्हणजे प्रोत्साहन घेत असतील किंवा प्रोत्साहित होत असतील आणि त्यांना मदत पण होत असेल. तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम तुमच्या आपल्या विहारातर्फे राबवले जातात. आताच मला मस्के साहेबांनी यादी दाखवली की तुम्ही वेगवेगळे खेळ घेतले आणि त्याच्या पण म्हणजे त्या स्पर्धा घेतल्या आणि त्याच्यात पण बरेचसे विजेते झालेले आहेत, त्यांना आता आपण बक्षीस वाटणार आहोत. ही पण खूप चांगली ऍक्टिव्हिटी आहे की यामुळे आपल्या विचारांची देवाणघेवाण होती, आपल्यालाही कळतं की आपण कुठे आहोत आणि मुलांनाही प्रोत्साहन मिळतं. तर या तुमच्या या ही जी वाटचाल आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आता जे विजेते आहेत त्यांचं पण अभिनंदन आणि पुढे तुमचं असंच कार्य चालू राहावं, तुमच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊ अशी मी सदिच्छा व्यक्त करते. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय भारत.